काळाराम मंदिरात जाऊन श्रीरामांचं दर्शन घेणार आहेत। गोदाकाठी ठाकरे महाआरती देखील करतील। त्यावरून आता फडणवीसांनी त्यांना टोला लगावला। ठाकरे मंदिरात जायला तयार झाले हेच महत्त्वाचं असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। त्या काळाराम मंदिरामध्ये आम्ही जाऊन तिथेही रामाचं दर्शन घेऊ। साधारणतः 6:30च्या सुमारास संध्याकाळी 22 जानेवारीला आम्ही काळाराम मंदिरात जाऊ आणि नंतर आम्ही त्याच दिवशी संध्याकाळी 7:30ला गोदातीरी एक मोठी महाआरती सुद्धा घेणार आहोत। चला कुठल्या तरी मंदिरात चालले हेही नसे थोडके की उद्धवजी मंदिरात जायला तयार झाले। जितेंद्र आव्हाड हे तत्व आणि विचारांशी बांधिलकी जपणारे नेते आहेत। खेद व्यक्त केला मग काय विषय राहिला। काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांनी हे वक्तव्य केलंय। एक प्रकारे जितेंद्र आव्हाडांची बाजू घेत थोरातांनी महायुतीच्या नेत्यांवर देखील निशाणा साधलाय। कोण काय बोललंय काढायचं ठरलं तर खूप अवघड होईल असा इशाराच त्यांनी महायुतीच्या नेत्यांना दिला। तर थोरातांच्या आधाराची गरज होती म्हणत जितेंद्र आव्हाडांनी देखील त्यांचे आभार मानले। जितेंद्र आव्हाड हे भाषणाकरता प्रसिद्ध आहेत। दणदणीत भाषण हे वैशिष्ट्य त्यांचं राहिलेलं आहे। तत्वज्ञान विचार याच्याशी बांधिलकी कायम सातत्याने ठेवण्याचं काम ते केलंय आणि या बांधिलकी जपता जपता कधी कधी थोडंसं होतं इकडं तिकडं बोलून गेले ते आणि त्यांनी खेद व्यक्त केला। विषय संपला, विषय राहिलाय कुठं। मग असाच हिशोब करीत बसायला लागलं तर कोण काय बोललं होतं कधी बोललं होतं असं जर विचार केला तर त्यांना नाव ठेवणारे खूप अडचणीत येऊ शकतात। ही वस्तुस्थिती आहे, हे नाकारता येणार नाही। इतका आपुलकीने बोलणारा माणूस फार कमी असतं। आज स्टेजवरनं बोलताना त्यांनी जो मला आधार दिला साहेब, या आधाराची मला गरज होती। भले मरण आली तरी चालेल पण आपल्या विचारांशी आयुष्यात कधीच तडजोड करणार नाही हे आम्ही शब्द संगमनेरच्या पहिल्या जाहीर सभेत देतो।